नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, माझं नाव गिरिजा भारत राठोड, मुक्काम भोजनगर, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथे मी रहिवासी आहे। माझ्याकडे 10 एकर शेती ओलिताची आहे आणि मला 30 वर्षापासून मी शेती करते आणि शेतीचा मला अनुभव आहे। त्या अनुभवातून मी करत मला चांगलाच अनुभव आलेला आहे आणि मी पहिले सोयाबीन, ऊस पण घेत होते आणि आता कापूस आणि बाकी गहू असे पिकं घेत असते। 10 वर्षापासून मी हळद घेत असते। तर माझ्याकडे आता 2 एकर शेतीचा प्लॉट आहे आणि 2 एकर मध्ये आम्ही दरवर्षी एकरी 150 क्विंटल हळद अशी घेते। वाळून समजा 30 ते 35 क्विंटल वाळून हळद होते। तर काही शेतकरी अशी चूक करतात की पानं सुकले तर हळदीची कापणी करून टाकतात, लवकरच हळद काढायची आली बा। पण तशी चूक करू नये शेतकऱ्यांनी। तर हळदीचा पाला पूर्ण सुकून खाली पडल्यानंतर काढणीची तयारी करायची असते। याचं कारण काय, कोणतंही पीक आणि कोणतंही झाड यांना जे आपण खाण्यास देतो, खत देतो, ड्रिचिंग करतो, फवारणी करतो, पिकाला खाण्यासाठी जे देतो आपण त्याचं जे अन्नद्रव्य राहते पूर्ण ग्रहण करून पाल्यामध्ये साठवण करते। पाल्यामध्ये खताचं अन्नद्रव्य साठवून ठेवलेलं जे आहे ते फांद्यातून मुळापर्यंत त्या कंदापर्यंत जाते आणि कंद आहे हळदीचं, त्या मंड्याची वाढ, शेंगाची वाढ आणि ते कंद सुद्धा मोठा होते आणि शेंगा पण जाड होते आणि त्याच्यानंतर वजन पण येते आणि वजन आल्यानंतर आपण जेव्हा उखडतो तेव्हा घट पण होत नाही। ह्या एवढ्या गोष्टीचा फायदा होते। हे फायदा खत दिल्याने पण आपण घेऊ शकत नाही। तर आपण हे कालावधीतच हे हळद पडली पाहिजे। एवढे दिवसात हळद खाली पडली म्हणजे पुरेपूर नैसर्गिकरित्या जर आपण हळद काढणी सुरुवात केली पूर्ण दिवसात 9 महिने समजा, तरच हळदीला पूर्णपणे आपल्याला फायदा होतो। आपण उकडून जेव्हा वाळू घालतो, जेव्हा विकायला नेतो, मधातला जे गाभा राहते ते लालपणा असला पाहिजे गाभ्याचा आणि वरून पिवळी पाहिजे, तर त्या हळदीला आपल्याला भाव पण भेटू शकतो। अशा पद्धतीने फायदा होतो। हा माझा अनुभव आहे।